2014ची विधानसभा निवडणूक 6 महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळालेलं होतं. जवळपास 283 पेक्षा जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर विराजमान झालेले होते. त्यामुळेच महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. प्रचार सुद्धा ऐन रंगात आलेला होता. सगळे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत होते आणि त्यावेळेला बारामतीमध्ये शरद पवार यांच्या बारामतीमध्ये प्रचारासाठी आले होते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी इथं अजित पवारांविरोधात प्रचार सभा घेतली होती. भाजपचे उमेदवार होते प्रभाकर गावडे अर्थात बाळासाहेब गावडे. त्यांच्या विरोधात अजित पवार रिंगणात होते. इथं बारामतीमध्ये सत्ता पालट करायचा भाजपचा प्रयत्न होता आणि म्हणून थेट पंतप्रधानांनी निवडणुकीची प्रचार सभा घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की काका पुतण्याची इथली सत्ता उलथवून टाकण्याची वेळ आलेली आहे. काका पुतण्यानं एकूणच महाराष्ट्रात भ्रष्टाचार केलेला आहे. किंबहुना त्यांनी राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी NCP असंही संबोधलं. पण त्याचा परिणाम निश्चितपणे उलटा झाला. कारण बारामतीमध्ये जेव्हा जेव्हा पवारांच्या विरोधात भाषणं झाली तेव्हा जनतेनं तिथं पवारांच्या बाजूनं भरघोस मतदान केलं. अजित पवारांना जवळपास 1.5 लाख मतं मिळाली. 65% मतदान त्यांच्या बाजूनं झालं आणि प्रभाकर गावडेंना केवळ 26% मतं मिळाली. त्यांना 60,797 मतं मिळाली. अजित पवार विजयी झाले. आता पुन्हा एकदा 2019ची विधानसभा निवडणूक. यावेळेला पुन्हा उमेदवार होते अजित पवार आघाडीचे आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते निवडणूक लढवत होते. आणि यावेळेला भाजपचे उमेदवार होते गोपीचंद पडळकर, ज्या पडळकरांनी पवार कुटुंबाविरोधात मोर्चा उघडला होता. यावेळेला रेल्वे मैदानावर सभा झाली ती अमित शहा यांची. अमित शहांनी पुन्हा एकदा आक्रमक भाषण केलं, काका पुतण्याच्या कारभारावरती टीका केली आणि गोपीचंद पडळकर यांच्या मागे भरघोसपणे उभं राहण्याचं आवाहन केलं. पण बारामतीकरांनी पुन्हा उलटं केलं. पवार कुटुंबाविरोधात झालेला भाजपचा प्रचार भाजपच्या अंगलट आला. अजित पवारांना तब्बल 1,95,641 मतं म्हणजे 83% मतं मिळाली. गोपीचंद पडळकर यांना 30,376 मतं मिळाली म्हणजे 12% मतं मिळाली. गोपीचंद पडळकर यांचं डिपॉझिट बारामतीत जप्त झालं. हा इतिहास सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा बारामतीमध्ये पवारांविरोधात प्रचार होतो तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघ असो किंवा बारामती विधानसभा मतदारसंघ असो तिथं पवारांच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात लोक उभे राहिलेले पाहायला मिळतात. म्हणूनच 2024च्या लोकसभेची बदललेली गणितं असताना म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडलेली असताना, पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली असताना आणि पवारांच्या कुटुंबामध्ये फूट पडलेली असताना 2024ची निवडणूक अत्यंत उत्सुकतेची असणार आहे. त्या निवडणुकीकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे. ऐतिहासिक निवडणूक होणार आहे ती बारामतीची. त्यामुळंच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता भाजपची रणनीती काय असणार, अजित पवारांची रणनीती काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नमस्कार, मी अभिजित करंडे. गणित लोकसभेचं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जेव्हा बारामती लोकसभेचं गणित आपण मांडतो आहोत त्यावेळेला आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यांदा की बारामती लोकसभेचा इतिहास काय आहे. इतिहास असा आहे की 1957 साली बारामती लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आला. केशवराव जेधे तिथून निवडून गेले. त्यानंतर गुलाबराव जेधे निवडून गेले. तुळशीदास जाधव, RK खाडीलकर अशा दिग्गजांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, तेही काँग्रेसच्या तिकिटावरती. त्यानंतर संभाजीराव काकडे होते जनता पक्षाच्या तिकिटावरती 1977ला. पण त्यानंतर पूर्ण वेळ या मतदारसंघावरती काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं. एकदा मध्ये संभाजीराव काकडे निवडून आले, मात्र ते वगळता शंकरराव पाटील असतील किंवा मग अजित पवार, शरद पवार, बापूसाहेब थिटे आणि मग केवळ शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर 1984ला शरद पवार निवडून गेलेले होते. ते वर्षभरासाठीच होते. पण त्यानंतर 1989 पासून ते थेट आत्ता 2019पर्यंत म्हणजे 2024 आली आता तोपर्यंत या मतदारसंघावरती काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. बहुतेक वेळा या मतदारसंघामध्ये अजित पवार म्हणजे 91 नंतर केवळ पवार कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे. आता मग या मतदारसंघामध्ये जेव्हा एकमेव पवार कुटुंबाचं वर्चस्व मतदारसंघावर राहिलेलं असताना 2024ला नेमकं काय होणार?
तर त्यासाठी आपल्याला आधी या मतदारसंघाचा इतिहास आपण पाहिला की राजकीय इतिहास काय आहे. आता त्यासाठी डेमोग्राफीचा आपल्याला विचार करावा लागेल की हा मतदारसंघ आहे कसा. या मतदारसंघामध्ये 6 तालुके येतात, म्हणजे दौंड, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला. त्यातला हे सगळे जवळपास तसे सधन भाग म्हणून ओळखला जातो. पुरंदरचा आणि इंदापूरचा थोडासा पट्टा आणि दौंडचा थोडासा भाग, दौंडचा नाहीच पण इंदापूर आणि पुरंदरचा थोडासा पट्टा दुष्काळी आहे, पण तो वगळता हा पूर्ण मतदारसंघ जो आहे तो सधन मतदारसंघ आहे. पुणे या मतदारसंघासाठी जवळचं मोठं शहर आहे, त्यामुळं व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा पुण्याकडं या मतदारसंघाचा ओढा जास्त असतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बारामतीमधली MIDC असेल किंवा मग इंदापूरची MIDC असेल, दौंडचा पट्टा असेल, या पट्ट्यामध्ये बहुतेक उद्योग आहेत, त्यामुळं रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. आता मग या मतदारसंघामध्ये जर निवडणूक जिंकायची असेल तर आत्तापर्यंतची गणितं काय होती, तर पवार कुटुंबाचं वर्चस्व असल्यामुळे आता आपण थोडंसं राजकीय दृष्ट्या या 6 मतदारसंघांचं वैशिष्ट्य काय बघूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं पवार कुटुंबानं या मतदारसंघावरती वर्चस्व राखलेलं आहे. दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला. यातला खडकवासला हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ आहे, तिथं भीमराव तापकीर निवडून येतात. भोरमध्ये थोपटे कुटुंबाचं वर्चस्व आहे, मात्र थोपटे आणि पवार यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे, त्यामुळं तिथून फार मदत राष्ट्रवादीला होते असं नाही आहे, मात्र बऱ्यापैकी प्रमाणामध्ये मदत होते. पुरंदर संजय जगताप तिथून निवडून येतात, काँग्रेसचे आहेत, जगताप कुटुंबाचा वर्चस्व राहिलेला आहे. मधल्या काळामध्ये तिथून शिवसेनेचे विजय शिवतारे सुद्धा निवडून आलेले होते आणि त्यांना मग सांगून अजित पवारांनी निवडणुकीमध्ये पराभूत केलेलं होतं. ते म्हणाले होते की कसा निवडून येतोय हा, असं कोट अनकोट असं म्हणाले होते ते शिवतारेंना, आणि मग त्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. बारामती अजित पवारांचा मतदारसंघ आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहे. दत्तात्रय भरणे इथून निवडून येतात आणि दौंडमधून राहुल कुल निवडून येतात. राहुल कुल यांचंही फारसं सख्य नाही आहे, त्यामुळं दौंड, भोर आणि खडकवासला हे 3 मतदारसंघ जे आहेत ते राष्ट्रवादीला किंवा इथल्या जो काही एक्झिस्टिंग इथला खासदार आहे सुप्रिया सुळे जे आहेत त्यांना फारशी साथ देणारे मतदारसंघ आहेत असं मानलं जात नाही. मात्र दुसरीकडे बारामती, पुरंदर आणि इंदापूर या 3 मतदारसंघांचं मात्र सुप्रिया सुळे यांच्यामागे पूर्ण ताकदीनं उभे राहतात. त्यातला बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना जवळपास 1 लाखापेक्षा अधिक मतांचं लीड मिळालेलं होतं. त्यानंतर इंदापूरमध्ये त्यांना लीड मिळालेलं होतं आणि मग पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा लीड मिळालं होतं. म्हणजे या 3 मतदारसंघावरती सुप्रिया सुळे यांचा विजय जो असतो तो बहुतेक करून अवलंबून असतो. आता जर आपण बघितलं तर त्यांच्यासाठीची सर्वात कठीण जी इलेक्शन होती सुप्रिया सुळेंसाठीची, ती इलेक्शन होती 2014ची इलेक्शन. कारण या इलेक्शनमध्ये महायुती वर्सेस आघाडी अशी इलेक्शन झाली आणि मग सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये इथं महायुतीनं महादेव जानकर यांना तिकीट दिलेलं होतं. महादेव जानकर यांनी जवळपास 42% मतं घेतली होती, 4,51,000 मतं घेतलेली होती आणि सुप्रिया सुळेंना त्यावेळेला 5,21,000 मतं मिळाली होती, 48% मतं मिळाली होती. सुप्रिया सुळे केवळ 69,000 निवडून आलेले होते. मी केवळ यासाठी म्हणतोय, मोदींची लाट होती आणि या लाटेमध्ये पवार कुटुंबाचा वर्चस्व असलेला मतदारसंघ, शरद पवारांचा मतदारसंघ, त्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठं यश मिळेल असं वाटत होतं. मात्र ते यश जे आहे त्याचं जे मार्जिन आहे ते कमी करण्यात भाजपाला तिथं यश आलं. दुसरीकडे सातारा हा सुद्धा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, तिथं मात्र मोठ्या फरकानं तिथला उमेदवार उदयनराजे भोसले होते, त्यावेळेला ते निवडून आलेले होते. त्यामुळं इथं सर्वात क्रुशियल इलेक्शन ठरली 2014ची इलेक्शन ठरली. मात्र 2019मध्ये आपण बघितलं तर सुप्रिया सुळे यांना 6,86,000 मतं मिळाली, 52% मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात कांचन कुल उभ्या होत्या. राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. राहुल कुल हे रासपच्या तिकिटावर निवडून आलेले होते तेव्हा. राहुल कुल हे भाजपचे नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. कांचन कुल यांना 5,30,000 मतं मिळालेली होती. मात्र यावेळेला विजयाचं मार्जिन वाढवण्यात मोठा यश मिळालं सुप्रिया सुळेंना. 1.5 लाखापेक्षा जास्त मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाले होत्या. मात्र यात बारामतीचा मोठा वाटा होता. 1 लाखापेक्षा अधिकचं लीड हे केवळ बारामतीमधून मिळालेलं होतं सुप्रिया सुळेंना. मग आता सुप्रिया सुळे यांना जर ही निवडणूक जिंकायची असेल आणि जेव्हा अजित पवार विरोधात आहेत तेव्हा त्यांचं गणित काय असणार? सुप्रिया सुळे या संसदरत्न राहिलेल्या आहेत, त्यांना सर्वोच्च वेळेला हा पुरस्कार मिळालेला आहे, महासंसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं संसदेतलं काम हे वाखाणलेलं आहे, त्याचं कौतुक झालेलं आहे देशभर.
त्यांनी विचारलेले प्रश्न, सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणं असेल, मतदारसंघातले प्रश्न मांडणं असेल, या सर्वामध्ये त्या आघाडीवरती असतात. मतदारसंघामध्ये त्यांचा संपर्कसुद्धा चांगला आहे. त्यामुळे या सगळ्या मतदारसंघामध्ये त्या सातत्यानं दौरे करताना आपल्याला बघायला मिळतात. राज्यभरामध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राज्याकडे जितकं त्यांचं लक्ष आहे तितकंच त्यांच्या मतदारसंघाकडे सुद्धा लक्ष असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तिसरी जी बाब आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने जाणारी त्यांचं वक्तृत्व आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार हे नाव आहे. त्यांना त्यांचे वडील शरद पवार यांचा मोठा वारसा आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं काम असेल किंवा बारामतीसाठी केलेलं काम असेल, बारामती हे केवळ शरद पवार यांच्याच नावाने ओळखले जाते. त्यामुळं तो एक मोठा फॅक्टर त्यांच्या बाजूनं आहे. मात्र आता जेव्हा अजित पवार त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत त्यावेळेला काय सिच्युएशन आहे, तर अजित पवार जेव्हा त्यांच्या विरोधात ठाकलेले आहेत तेव्हा बारामतीमध्ये त्यांना मिळणारं लीड हे अजित पवारांमुळे मिळतं किंवा बारामतीमध्ये त्यांचा विजय अजित पवारांमुळे होतो असं मानलं जातं, अशी चर्चा आहे. त्यामुळं अजित पवार जर विरोधात गेले तर अजित पवारांच्या सोबत लोकसभेला तिथले मतदारसुद्धा महायुतीच्या बाजूने जातील का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा भाग जे बारामतीमध्ये होईल, इंदापूरमध्ये तिथे दत्ता भरणे आहेत, ते सुद्धा राष्ट्रवादी, ते अजित पवारांसोबत गेलेत, त्यामुळे त्यांची मदतसुद्धा पुन्हा महायुतीच्याच उमेदवाराला होईल का, हा दुसरा भाग. पुरंदरमध्ये संजय जगताप आहेत, पण पुरंदरच्या केवळ मतांच्या आघाडीवरती सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघावरती वर्चस्व राखणं जमेल का, हा एक भाग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो शहरी मतदारसंघ आहे खडकवासला, त्या मतदारसंघामधलं गणित जे आहे ते नेहमी भाजपला फेवर करणारं गणित असतं, तर तिथं त्यांना यश मिळणार आहे का. भोर असेल, या मतदारसंघामध्ये संग्राम थोपटे हे पवारांचे म्हणजे थोपटे, अनंतराव थोपटेंपासून पवार आणि थोपटे कुटुंबामधलं जे धुसफूस आहे ती कायम ऐकायला मिळते. मात्र आत्ता एकूण देशातला विचार करता महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सुप्रिया सुळे लढत आहेत तेव्हा अजित पवारांच्या विरोधात थोपटे मोठी ताकद सुप्रिया सुळे यांच्या मागे उभी करतात का, हा सुद्धा प्रश्न आहे. दौंडमध्ये राहुल कुल आहेत, त्यामुळं निश्चितपणे ते भारतीय जनता पार्टी तिथं डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये राहील. त्यामुळं सुप्रिया सुळेंसाठीचं सर्वात मोठं अवघड आव्हान त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जर कधी उभं राहिलं असेल तर ते आत्ता 2024ला उभं राहिलेलं आहे. त्यामुळं एकूणच शरद पवार आणि सुप्रिया सुळे, शरद पवार यांचा असलेला वारसा आणि सुप्रिया सुळे यांचा करिश्मा खरंच या निवडणुकीमध्ये काम करणार का, हे बघावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार हे भाजपसोबत गेले, हे अमित शहा आणि नरेंद्र मोदींसोबत गेले, हे खरंच मतदारांना आवडलं आहे का, हे सुद्धा या निवडणुकीमधून स्पष्ट होईल. कारण आपण बघितलं की जेव्हा जेव्हा मी इथल्या मतदारसंघामधल्या लोकांशी बोलतो, बारामतीतल्या लोकांशी बोलतो, पत्रकारांशी चर्चा होते, त्यावेळेला ते असं म्हणतात की अजित पवारांबद्दल वैयक्तिक बारामतीतल्या जनतेला प्रचंड आदर आहे. अजित पवारांनी बारामतीसाठी खूप काम केलेलं आहे, त्यामुळे बारामतीकर त्यांचा शब्द पडू देत नाहीत. मात्र जेव्हा अजित पवार भाषणांमधून नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांचं कौतुक करतात तेव्हा मात्र त्याला फारशा टाळ्या पडत नाहीत. मग अशा वेळेला केवळ विधानसभेला अजित पवार आणि लोकसभेला मात्र सुप्रिया सुळे असा काही विचार मतदार करतायत का, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. महाविकास आघाडीकडे तगडा उमेदवार आहे सुप्रिया सुळे यांच्या रूपानं, ही एक जमेची बाजू आहे. मग महायुतीकडे काय सिच्युएशन आहे, तर महायुतीकडे उमेदवार कोण, हा सर्वात मोठा प्रश्न असणार आहे. त्याचं कारण असं आहे की अजित पवार म्हणाले की मी योग्य वेळी माझा उमेदवार तुम्हाला सांगेन आणि तो जाहीर करेन, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. धक्कातंत्र जे आहे ते अजित पवार देणार का, सुप्रिया सुळेंविरोधात तगडा उमेदवार देणार का, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. कारण जेव्हा जेव्हा लोकसभेबद्दलची चर्चा होते तेव्हा तिथं आपण बघितलं की बारामतीमध्ये भावी खासदार म्हणून तिथे सुनेत्रा पवार, ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत, त्यांचेसुद्धा फ्लेक्स लागलेले होते. पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती. दुसऱ्या बाजूला खडकवासल्यामधून जिथं त्या राहतात, ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या प्रमुख आहेत, त्या रुपाली चाकणकर ज्या आहेत, त्यांचं सुद्धा नाव यावेळेला इथं चर्चेत राहिलेलं आहे. त्यामुळं नेमका उमेदवार कोण असणार या सगळ्यापैकी, हे सुद्धा बघावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये उभे राहण्यासाठी काही लोक उत्सुक आहेत. मात्र ही फाईट जी आहे ती पवार विरुद्ध पवार अशी होणार का, म्हणजे उमेदवार कुणी असला तरी ती फाईट पवार विरुद्ध पवार अशीच असणार आहे. कारण अजित पवार दुसऱ्या बाजूला असणार आहेत प्रचारामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात, जे आत्तापर्यंत सुप्रिया सुळेंसाठी काम करत होते. मात्र पवार विरुद्ध पवार याचा अर्थ असा की कुटुंबातच ही लढत होणार आहे का. श्रीनिवास पवार जे आहेत अजित पवारांचे बंधू, त्यांच्या पत्नी शर्मिला यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये होतं मधल्या काळामध्ये. त्यामुळं अचानकपणे एक तिसराच चेहरा
जो चेहरा आजवर कुठेही लोकांच्या चर्चेमध्ये नाही आहे, असा चेहरा अजित पवार निवडणुकीमध्ये उतरवणार का, हा सुद्धा मोठा फॅक्टर आहे. अजित पवार यांनी कुटुंबात तिकीट दिलं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची, अत्यंत औत्सुक्याची असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जर पवार कुटुंब वगळता हे जर तिकीट मिळालं तर अजित पवारांचा करिश्मा काम करणार का, हे सुद्धा बघावं लागणार आहे. अर्थात या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीच्या रूपानं जरी सुप्रिया सुळे यांना तिकीट मिळणार असलं तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांना अजित पवार सोबत नसल्यामुळं पूर्ण वेळ आपल्या मतदारसंघामध्ये अडकून पडावं लागेल अशी चिन्ह जास्त आहेत. दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आहे, ही एक जमेची बाजू आहे. राम मंदिरामुळं हिंदुत्वाचं एक वातावरण या सगळ्या भागामध्ये निर्माण झालेलं आहे. पुणे आणि जिल्हा परिसरामध्ये त्याचा एक परिणाम या निवडणुकीवरती असणार आहे. त्यासोबत अजित पवार यांच्या रूपानं एक तगडा मतदारांचा पाठिंबा असलेला नेता महायुतीसोबत असणार आहे, त्यामुळे त्याचा एक परिणाम असणार आहे. आणि या सगळ्या विरोधात सुप्रिया सुळे यांची लढाई ही एकाकी असणार आहे. त्यांच्या बाजूनं उभं राहण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन तगडे नेते आहेत. मात्र मतदारसंघामधली गणितं जी आहेत ती गणितं थोडी वेगळी आहेत. त्यामुळं यावेळची निवडणूक ही सुप्रिया सुळेंसाठी ऐतिहासिक आणि चॅलेंजिंग निवडणूक असणार आहे. त्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा असणार आहे हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहणार आहे. 1957 पासून जो मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोनच विचारांसोबत राहिला, म्हणजे एकूणच काँग्रेसी विचारांसोबत राहिला, त्या मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये चमत्कार घडणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि तो चमत्कार केवळ कुटुंबामध्ये फूट पडल्यामुळे जर घडला तर त्यामागे अजित पवार यांचं नाव जे आहे ते प्रामुख्यानं घेतलं जाईल. त्यामुळं या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार, काका विरुद्ध पुतण्या, भाऊ विरुद्ध बहीण अशी ही लढाई बघायला मिळणार आहे. त्यामुळं अत्यंत चुरशीच्या लढाईकडं अवघ्या देशाचं लक्ष असणार आहे. त्यामुळं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळ्या अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.